रविवार रविवार जर असेल तर रविवारी रवी ग्रहासाठी तुम्हाला हा उपाय सांगते. तर तो बलवान होण्यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्यावे. त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू, जमलं तर लाल फूल. एकच दिवस करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी फूल आणून ठेवू शकता. गुलाबाचं फूल चालेल, एक जास्वंदीचं चालेल, लाल रंगाचं अस्सरचं फूल येतं तेही चालेल. लाल रंगाचं फूल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. एक तांब्याभर पाणी हे सूर्यनारायणाकडे बघून आपल्या मुलाला त्याच्या हातून जर दिलं तर उत्तम. मुलगा असो मुलगी असो कुणीही देऊ शकतात. एक तांब्याभर पाणी द्यायचं आहे. 12 वेळा फक्त गायत्री मंत्र म्हटला तर उत्तम, नसेल येत म्हटला तर ओम सूर्याय नमः या साधा मंत्र आहे, याचा जप करून सकाळी 9 वाजेच्या आत हा उपाय करावा. दर रविवारी हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. रविवारी काहीतरी मिष्टान्न म्हणजे आपण काहीही बनवू शकता. नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही सूर्यनारायणाला दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने त्यांचे जे 9 ग्रह आहेत ह्या ग्रहांसाठी राहू आणि केतू हे 2 ग्रह नसून हे छेदन बिंदू आहेत, पण त्याचा सुद्धा आपल्या जीवनावरती परिणाम होतो. त्यामुळे राहू आणि केतू या दोघांना शांत करण्यासाठी जी भटकी रस्त्यावरती फिरणारी तुम्हाला कुत्री, मांजर आणि अन्य कुठलं जनावर जर दिसलं तर त्यांना काहीतरी घास द्या. गेला बाजार गोशाळेमध्ये जाऊन गाईला तुम्ही चारा घालू शकता, कुत्र्यांना भाकरी घालू शकता. घरात पाळलेलं नाही, ते दत्तक घेतलेलं असतं. बाहेर जी रस्त्यावरती कुत्री मांजरं दिसतात त्यांना काहीतरी अन्नाचा घास देण्याचा प्रयत्न करा. याने तुमचे राहू केतू स्ट्रॉंग होते. आणि राहू केतू म्हणजे तुम्हाला जर का त्यांना पत्रिकेमध्ये कालसर्प योगाचा त्रास असेल तर काळ भैरव अष्टक हे सगळ्यावरती उत्तम आहे. काळ भैरव अष्टक मुलांसाठी तुम्ही म्हणू शकता.